अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट नोंदणीचा गोंधळ सुरूच आहे। शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी गट नोंदणीच्या अर्जात त्रुटी काढल्याने राष्ट्रवादीचे नेते सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील रविवारी सांगलीत येणार आहेत। ते राष्ट्रवादीच्या आरोपांवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। राष्ट्रवादी काँग्रेसची गटनेता निवड झाली आहे, परंतु गट नोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाहीये। पक्षाच्या बैठकीत निवडी झाल्या असल्या तरी जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी त्याची नोंद झाली नाहीये। पक्षाचे नेते 2 वेळा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना भेटण्यासाठी गेले होते, पण अर्जातील नावात त्रुटी असल्याने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही। जत तालुक्यातील सदस्य सावित्री तम्मनगोंडा रवी पाटील यांच्या नावात प्रशासनाने त्रुटी काढल्याचं समजते। शुक्रवारीही सायंकाळी उशिरापर्यंत पक्षाचे नेते नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून होते। त्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप थेट प्रशासनावर हल्लाबोल करत गेले। भाजपच्या पर्यायाने पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केलाय। राजकीय वातावरण तापलं असताना पालकमंत्री पाटील रविवारी सांगलीत येणार आहेत। राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाण्यास कोणत्याही परिस्थितीत तयार नाहीये, त्यामुळे पालकमंत्री पाटील हे उत्तर देण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजपसह सहकारी पक्षांच्या नेत्यांसमवेत त्यांची चर्चा करण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींची विद्यमान सरपंच सदस्यांचा कार्यकाल संपलाय। ग्रामविकास विभागाने एक महत्त्वपूर्ण अधिसूचना काढून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा आदेश दिले होते। त्यानुसार जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 145 ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक आणि प्रशासकीय समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी काढले। दरम्यान 7 ग्रामपंचायतमध्ये प्रशासक कोण याबाबत निर्णय झालेला नाहीये। सरकारने जानेवारी महिन्यात शासनाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर पंचायत समित्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते। मात्र राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध असलेल्या विस्तार अधिकाऱ्यांची संख्या मर्यादित होती, यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती। बाहेरील अधिकाऱ्यांना स्थानिक प्रश्नांची माहिती नसल्याने विकास कामे ठप्प होण्याच्या तक्रारी आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर गावच्या कामकाजात सातत्य राहावं आणि विकास कामांना गती मिळावी यासाठी सरकारने सरपंचच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय। प्रशासक नियुक्तीबाबत शासनाने निर्णय जारी केला होता, त्यानुसार जिल्हा परिषदेने कार्यवाही केली आहे। जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 145 ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक आणि प्रशासकीय समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्ह्यातील शालेय मुलींना कराटे आणि तायक्वांदो प्रशिक्षण देऊन स्वसंरक्षण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमातून स्वसंरक्षणासाठी सज्ज झालेल्या 15,500 मुलींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्राचं वाटप महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे। राज्यात हा पथदर्शी प्रकल्प असून जिल्ह्यातील सर्वच मुलींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षित केल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले। कराटे तायक्वांदो प्रशिक्षणाबाबत जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, जिल्ह्यातील आमच्या लेकी आमच्या मुली म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतलाय। माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडाधिकारी यांच्यासह कराटे तायक्वांदो या सर्वांनी एकत्रित येऊन जिल्ह्यात प्रकल्प प्रयोग राबवलाय। 500 किंवा त्याहून मुलींची संख्या असणाऱ्या जिल्ह्यातील 52 माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 38,600 मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आलेत। या माध्यमातून स्वसंरक्षण कसे करायचे, प्रतिकार कसा करायचा, समोरच्याला कराटेमधून उत्तर कसं द्यायचं आदी माध्यमातून मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। प्रशिक्षण कालावधीत अनेक केंद्रांवर अधिकारी स्वतः जाऊन पाहणी करत होते। जिल्ह्यातील महसूलकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाला भेट दिली आहे। जिल्हा मुख्य न्यायाधीश यांनीही काही ठिकाणी या प्रशिक्षणाला भेट दिल्याचं सांगण्यात आले। ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत राबवण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये 15,500 मुलींनी तायक्वांदो कराटे अंतर्गत येलो बेल्ट मिळवला आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रातील महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या जास्त आहे। शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत, मात्र शाळांमध्ये सुविधांची वणवा आहे। विद्यार्थ्यांना टॉयलेट नाही, शाळेची पटसंख्या ज्या पद्धतीने जास्त आहे त्या पद्धतीने शिकवण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे, तर मुलांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। महापालिका क्षेत्रातील शाळांचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण द्यावं याबाबत आम्ही महासभेत आवाज उठवू, पण याकडे दुर्लक्ष केल्यास विद्यार्थी आणि पालकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय। महापालिका क्षेत्रातील शाळांचा पंचनामा आज विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला। यावेळी नगरसेवकांनी विद्यार्थ्यांना मिळणारे शालेय पोषण आहार स्वतः खाऊन त्याचा दर्जा तपासला। यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक युवराज गायकवाड आणि शिक्षण विभागाचे अधिकारी खेडकर उपस्थित होते। यावेळी बोलताना मंगेश चव्हाण म्हणाले, महापालिकेमध्ये फक्त घोषणा होतात, प्रत्यक्ष या ठिकाणी शाळेत आल्यावर आपल्याला कळतंय काहीच काम झालं नाही का।
शाळेचं छत गळतंय, शौचालयामध्ये स्वच्छता नाहीये, एकच शौचालयामध्ये मुलं आणि मुली जाताना दिसतात, त्यामुळे या गोष्टी बदलणं गरजेचं आहे. भाजप सत्ताधारी किंवा प्रशासन बदल करताना दिसत नाहीये. महापालिका प्रशासन शाळेकडे दुर्लक्ष करत आहे. येणाऱ्या महासभेमध्ये आम्ही याबाबत आवाज उठवू. या महासभेमध्ये या शाळांना निधी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जर का देत नसेल तर सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार, असा इशारा यावेळी मंगेश चव्हाण यांनी दिलाय. मंत्रालयात चांगली ओळख असल्याचं सांगून आरोग्य विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवत एका व्यक्तीकडून तब्बल 18,39,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात अकॅडमी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात शिरीष कुमार स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अमोल ज्ञानोबा ढोबळे यांनी मंत्रालयात मोठी ओळख असल्याचं सांगितलं. तसेच फिर्यादी यांच्या मुलगी श्वेता हिला आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दिलं. या आमिषाला बळी पडून स्वामी यांनी आरोपीला वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन पद्धतीने एकूण 18,19,000 रुपये दिलं. मात्र मुलीला नोकरी न लावता तसेच घेतलेले पैसे परत न करता आरोपीने फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी यांनी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. तपासात आरोपी अमोल ढोबळे याची DSF अकॅडमी नावाची संस्था कुपवाड येथे असल्याचं समोर आलं. या अकॅडमीच्या माध्यमातून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आरोग्य विभाग, रेल्वे आणि राज्य उत्पादक शुल्क विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचं तपासात उघड झाले. तसेच आरोपीचा मित्र अजित कुमार महादेव माने याची सांगलीतील विश्रामबाग परिसरात राधेय अकॅडमी असून त्याने विविध सरकारी विभागांच्या नावाने बनावट नियुक्ती आदेश तयार करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतल्याचंही तपासात निष्पन्न झाले. दरम्यान कवटेमंकाळ पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की आरोपी अमोल ज्ञानोबा ढोबळे आणि अजित कुमार महादेव माने यांनी सरकारी नोकरीचा आमिष दाखवून किंवा खोटी प्रमाणपत्रे देऊन कोणाची आर्थिक फसवणूक केली असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. पलूस तालुक्यातील नागठाणे येथील कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळल्याने जलचरांचा मृत्यू झाला असून बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडलेला पाहायला मिळतोय. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पात्रात रसायन मिश्रित सांडपाणी सोडलं जात असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जातोय. शनिवारी सकाळी बंधाऱ्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर मृत मासे तरंगताना आढळले. हेच पाणी परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजनांसाठी वापरलं जातं, त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या गंभीर प्रकारामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जाते. नदीपात्रात दूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांचा किंवा संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. सांगलीतील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी कर्नाटकातील एक महिला दाखल झाली. तिची प्रसूती झाल्यानंतर तिने कोणालाही न सांगता 8 दिवसांचं तान्हुलं बाळ तिथेच टाकून पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर पुरुष जातीचं हे नवजात बाळ निराधार आहे. या प्रकरणी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी प्रतिभा स्वप्नील नाडे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित जनाबाई सोमनाथ लमानी या महिलेवर गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्यातील गदग जिल्ह्यातील हदरगट्टी गावातील संशयित महिला जनाबाई लमानी ही प्रसूतीसाठी सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल झाली. काही दिवसांपूर्वीच त्या महिलेची प्रसूती झाली. तिला मुलगा झाला. अवघ्या 8 दिवसांच्या गोंडस मुलाला सोडून ती माता निघून गेली. कोठे गेली, कधी गेली हे कोणालाच माहिती नाही. याबाबतची माहिती पोलिसांच्या कानी पडली आणि त्यांनी सिव्हिल प्रशासनाला धारेवर धरलं. अखेर 8 दिवसांच्या बाळाच्या बाबत हालचाली सुरू झाल्या. गेल्या काही दिवस उलटल्यानंतर वैद्यकीय अधिकारी प्रतिभा नाडे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने आईवर गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरू केलाय. वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच सर्व खासगी प्राथमिक शाळा सोमवारपासून सकाळच्या सत्रात भरवण्यास परवानगी देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. सकाळी 7 ते 11:15 शाळेची वेळ राहणार असून मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करावा अशा सूचनाही देण्यात आल्या. उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. सध्या जिल्ह्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून दुपारच्या कडक उन्हाचा सर्वाधिक फटका प्राथमिक शाळांतील लहान विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या सत्रात शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांना उष्माघात, डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या त्रासांना सामोरं जावं लागण्याची भीती आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी 1 मार्चपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येतात. त्यामुळे जिल्हा परिषद आणि खासगी प्राथमिक शाळा सोमवारपासून सकाळच्या सत्रात भरवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शाळेची वेळ सकाळी 7 ते पावणे 12 अशी राहील. तसेच RTE 2009 नुसार विहित मुदतीत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तसेच आवश्यक तासिका पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांची राहील. याबाबतचे स्वतंत्र लेखी आदेश दिलेत. सर्व माध्यम आणि व्यवस्थापनाच्या खाजगी प्राथमिक शाळांनाही लागू राहील. याची संबंधित घटकांनी नोंद घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी गायकवाड यांनी दिल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिकांची पदे एकत्र करण्याची मागणी लिपिक संघटनेच्या वतीने राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर म्हणाले, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कनिष्ठ किंवा वरिष्ठ लिपिकांच्या कामकाजात सध्या कोणताही फरक राहिलेला नाहीये. कनिष्ठची शैक्षणिक गुणवत्ता वरिष्ठपेक्षा थोडी जास्तच असून इतर पात्रताही पूर्ण असावी लागते. ही 2 पदे एकत्र केल्यावर होणाऱ्या बदलामुळे होणाऱ्या परिणामांबाबत शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अहवाल घेऊन 2 पदे एकत्र करण्याची विनंती केली. मंत्री गोरे यांच्याकडे यापूर्वी लिपिक संघटनेच्या 2 बैठका संपन्न झाल्या आहेत. त्याप्रमाणे सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी ही 2 पदे एकत्र करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याबद्दल राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी मंत्री गोरे यांचे आभार मानलेत. वरिष्ठ सहाय्यक लिपिक पदांच्या विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड होणाऱ्या लिपिकांना परीक्षेच्या दुसऱ्या दिवसाच्या लगतची तारीख ही सेवा ज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरण्यात यावी. याबाबत ग्रामविकास विभागाने सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री गोरे यांनी दिलेत.